नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। श्रावण महिना सुरू झालेला आहे। श्रावणात सोमवार शनिवारचे उपवास तर हे असतातच, पण त्याचबरोबर काही लोक तर पूर्ण श्रावण महिना देखील उपवास करतात। श्रावणात बरेच लोक शक्यतो जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर हा टाळतात। तर कांदा लसूण न वापरता कोणते पदार्थ बनवायचे आणि ते सुद्धा कसे चांगले बनवायचे हा एक खूप मोठा प्रश्न पडतो। तर त्यासाठीच आज आपण या ठिकाणी श्रावण मास विशेष कांदा लसूण विरहित सात्विक थाळी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करूया। तर ही थाळी बनवत असताना आपण या ठिकाणी एक पूर्वतयारी करून घेतलेली आहे, ती म्हणजे आपण चपातीसाठी लागणारा कणिक भिजवून घेतलेला आहे। तर आता आपण या ठिकाणी सर्वात आधी एक गोडाचा पदार्थ बनवणार आहोत। तर आज आपण या ठिकाणी शेवयाची खीर बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण 2 चमचे साजूक तूप गरम करायला ठेवलेले होते। तूप व्यवस्थित गरम झाले की आता आपण यामध्ये 1 वाटी शेवया ऍड करून घेतलेले आहेत। आता आपल्याला या शेवया या तुपामध्ये मीडियम टू लो फ्लेम वरती छान अशा परतून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या शेवया छान अशा परतल्या गेलेल्या आहेत। आता आपल्याला यामध्ये अर्धा लिटर दूध ऍड करून घ्यायचे आहे। दूध ऍड करून झाले की आता आपल्याला यामध्ये साखर ऍड करून घ्यायची आहे। तर आता आपण यामध्ये अर्धा वाटी साखर ऍड करून घेणार आहोत। या ठिकाणी तुम्हाला गोडाचं प्रमाण किती हवं आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये साखर ऍड करून घ्यायची आहे। साखर ऍड करून झाली की आता आपल्याला यामध्ये काही ड्रायफ्रुट्स ऍड करून घ्यायचे आहेत। तर त्यामध्ये आपण बदाम, काजू, पिस्ता यांचा वापर केलेला आहे। आता आपण यामध्ये पाव चमचा इलायची पूड ऍड करून घेतलेली आहे। इलायची पूड ऍड करून घेतल्यामुळे आपल्या ह्या खिरीला खूप छान असं फ्लेवर येतो। त्याचबरोबर आपण यामध्ये 4 ते 5 केशरच्या काड्या देखील ऍड करून घेतलेल्या आहेत। त्या पूर्णपणे ऑप्शनल आहेत। त्यानंतर ही खीर 4 ते 5 मिनिटे मीडियम फ्लेमवरती उकळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपल्या या खिरीला खूप छान असं टेक्स्चर आलेलं आहे। आता आपण या ठिकाणी आळूवडी बनवणार आहोत। तर आळूवडी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 4 पाने घेतलेली आहेत। त्याचं मागचं जे जाड देठ असतं ते सुरीने व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर एका बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ घेऊन त्यामध्ये आपण 4 ते 5 हिरव्या मिरच्या व जिऱ्याचं वाटण यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हिंग देखील घातलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालून घेऊया। हे सफेद तीळ या आळूवडीमध्ये खायला खूपच छान लागतात। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा धनेपूड यामध्ये ऍड करून घ्यायची आहेत। त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करूया व याला एकदा हाताने व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ ऍड करून घेऊया। तांदळाचं पीठ ऍड केल्यामुळे आपली ही आळूवडी खायला खूपच छान अशी कुरकुरीत लागते। आता आपल्याला यामध्ये थोडं पाणी ऍड करून याचं आपल्याला एक छान असं बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर आळूवडीचं बॅटर बनवत असताना ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ बनवायचं नसतं, तर हे बॅटर आपल्याला मध्यम असं बनवून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपलं हे आळूवडीचं बॅटर पूर्णपणे बनवून तयार आहे। आता आपण आळूवडी बनवून घेऊया। तर आळूवडी बनवत असताना आपण सर्वात आधी या ठिकाणी मोठं पान ठेवून त्याला बॅटर लावून घ्यायचं आहे। त्यानंतर आता त्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला दुसरं पान ठेवून त्याला देखील बॅटर लावून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आज आपण 4 पानांचा आळूवडीचा रोल बनवणार आहोत। तर 4ही पानांना व्यवस्थित असे बॅटर लावून घ्यायचे आहे। बॅटर लावून झाले की आता आपल्याला याच्या दोन्ही साइड फोल्ड करून घ्यायच्या आहेत व त्याला देखील आपल्याला बॅटर लावून घ्यायचे आहेत। तर दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा आळूवडीचा रोल छान असा आवळून व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे। त्यामुळे आपली ही आळूवडी तळत असताना सुटत नाही। त्यानंतर आता आपण या ठिकाणी एक छोटी प्लेट घेतलेली आहे, त्याला सगळीकडून व्यवस्थित असं तेल लावून घेऊया। तेल लावून झालं की आता आपल्याला त्यामध्ये आपण जो आळूवडीचा रोल बनवून घेतलेला आहे तो रोल या ठिकाणी ठेवून घेऊया। तर हा आळूवडीचा रोल आपण डाळ भाताच्या कुकर सोबतच शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 2 चमचे तुरीची डाळ व 1 चमचा मुगाची डाळ घेतलेली आहे। त्याचबरोबर 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून झाले की आता आपल्याला डाळीमध्ये 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो व्यवस्थित असा बारीक कट करून यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। टोमॅटो ऍड करून झालं की आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद ऍड करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला डाळ व तांदूळामध्ये पाणी ऍड करून आपण याला कुकरला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे। तर डाळ, भात व आळूवडी आपण या ठिकाणी कुकरला लावून घेतलेली आहे। आता आपण या ठिकाणी फ्लावर वाटाण्याची सुकी भाजी बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण एका कढाईमध्ये 2 चमचे तेल ऍड करून घेतलेले आहे। तेल व्यवस्थित गरम झाले की यामध्ये आता आपल्याला पाव चमचा मोहरी व पाव चमचा जिरे ऍड करून घ्यायचे आहे। जिरे व मोहरी व्यवस्थित तडतडले की आता आपण यामध्ये पाव चमचा हिंग ऍड करून घेऊया।
हिंग ऍड करून झाला की आता आपण यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने यामध्ये ऍड करून घ्यायची आहेत। त्यानंतर आता आपण यामध्ये 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून यामध्ये ऍड करून घेऊया। यामुळे आपल्या या भाजीला खूप छान अशी टेस्ट येते। मिरच्या व कढीपत्ता व्यवस्थित यामध्ये परतला की आता आपल्याला यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया। टोमॅटोमध्ये लगेच मीठ ऍड करून घेतल्यामुळे आपला हा टोमॅटो लगेच व्यवस्थित असा शिजला जातो। त्यानंतर आता आपण यामध्ये 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर व अर्धी वाटी वाटाणे यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत। आता याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये ऍड करून घेतलेले आहे व याला देखील एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये थोडेसे पाणी ऍड करून घेऊया व यावरती एक झाकण ठेवून आपल्याला ही भाजी 4 ते 5 मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। तर 5 मिनिटांनंतर आपण झाकण खोलून बघितलं तर या ठिकाणी आपली फ्लावर वाटाण्याची भाजी छान अशी शिजून तयार आहे। आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया। तर या ठिकाणी आपली फ्लावर वाटाण्याची भाजी बनवून तयार आहे। आता आपण या ठिकाणी मटकीची रस्सा भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी आपल्याला एक वाटण बनवून घ्यायचं आहे। तर आपण एका मिक्सर जारमध्ये 2 चमचे सुकं खोबरं ऍड करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक कट करून यामध्ये ऍड केलेला आहे। त्यानंतर आपण यामध्ये आल्याचे तुकडे त्याचबरोबर पाव चमचा जिरे यामध्ये ऍड करून घेणार आहोत। त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया। त्याचबरोबर 1 चमचा धनेपूड यामध्ये ऍड करायची आहे। आता आपल्याला हे वाटण पाणी घालून व्यवस्थित असं बारीक वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण एका पातेल्यामध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल व्यवस्थित गरम झालं की आता आपण यामध्ये पाव चमचा जिरे व पाव चमचा हिंग ऍड करून घेतलेला आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 6 ते 7 कढीपत्त्याची पाने यामध्ये ऍड करून घेऊया। कढीपत्त्याची पाने ऍड करून झाली की आता आपण यामध्ये पाव चमचा हळद ऍड करायची आहे। हळद ऍड करून झाली की आता आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते वाटण आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। तर वाटण ऍड करून झालं की आता आपल्याला याला मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। वाटण परतून झालं की आता आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट व पाव चमचा जिरे पावडर यामध्ये ऍड करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपल्याला हे मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे व त्यावरती एक झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती याला व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्यांना खूप छान असं तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये 1 वाटी स्वच्छ धुवून घेतलेली मटकी यामध्ये ऍड करून घ्यायची आहे। मटकी ऍड करून झाली की आता आपल्याला ही मटकी देखील या वाटणासोबत व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपल्याला या ठिकाणी भाजीची क्वांटिटी किती हवी आहे त्यानुसार आता आपण यामध्ये पाणी ऍड करून घेतलेलं आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये चवीनुसार मीठ देखील ऍड करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे। तर भाजी या ठिकाणी बनवून झालेली आहे। आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही मटकीची भाजी बनवून तयार आहे। तर यानंतर आता आपण या ठिकाणी सुक्क कारलं बनवून घेणार आहोत। तर श्रावणामध्ये उपवास सोडण्यासाठी कारलं हे आवर्जून खाल्लं जातं। तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक पॅन गरम होण्यासाठी ठेवलेला आहे। पॅन व्यवस्थित गरम झाला की आता आपण यामध्ये 1 चमचा सुकं खोबरं यामध्ये ऍड करून घेणार आहोत। सुकं खोबरं ऍड करून झालं की यामध्ये थोडंसं तेल टाकून आपल्याला हे खोबरं छान असं मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे। खोबरं भाजून झालं की त्यामध्ये 1 चमचा शेंगदाणे व अर्धा चमचा धने यामध्ये ऍड करून घेतलेले आहेत। त्याचबरोबर 1 बेडगी मिरची यामध्ये ऍड केलेली आहे। आता आपण यामध्ये थोडंसं तेल घालून याला मीडियम फ्लेमवरती छान असं परतून घ्यायचं आहे। हे मसाले व्यवस्थित भाजून झाले की आता आपल्याला यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घ्यायची आहे। कोथिंबीर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। त्यानंतर आता आपल्याला हे मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये पाणी न घालता वाटून घ्यायचे आहे। तर एकीकडे आपण 2 कारले स्वच्छ धुवून त्याचे पातळ असे काप बनवून घेतलेले आहेत। या ठिकाणी कारल्याचे काप हे थोडेसे पातळ बनवायचे आहे, त्यामुळे आपले हे कारले झटपट असे शिजून तयार होतात। तर आता आपण याच पॅन मध्ये अजून थोडंसं तेल ऍड करून घेऊया। तेल गरम झालं की आता आपल्याला यामध्ये पाव चमचा जिरे ऍड करून घ्यायचे आहे।
त्याचबरोबर पाव चमचा हिंग यामध्ये ऍड करूया। त्यानंतर आता आपण जे कारल्याचे काप बनवून घेतलेले आहेत ते काप आता आपल्याला या तेलामध्ये ऍड करायचे आहेत। आता हे काप आपण या तेलामध्ये 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत। कारल्याचे काप हे पातळ असल्यामुळे ते झटपट असे शिजतात। आता आपल्याला यामध्ये पाव चमचा हळद, त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा धनेपूड ऍड करून घेऊया। आता आपण जो मसाला बारीक करून घेतलेला होता तो मसाला आता आपल्याला या कारल्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ ऍड करून घेऊया। आता आपल्याला हा मसाला या कारल्यांसोबत व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्यायचा आहे। कारलं व मसाला व्यवस्थित मिक्स करून झाला की आता आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून घ्यायचं आहे। त्यामुळे आपले जे कारले शिजायचे बाकी असतील ते सुद्धा व्यवस्थित शिजतील। आता आपण यावरती एक झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनिटे मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहे। तर 4 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपलं हे कारलं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे। तर दुसरीकडे आपलं डाळ भाताचा कुकर थंड झालेला आहे। आता आपण त्यामधली जी डाळ आपण शिजून घेतलेली होती ती एका पातेल्यामध्ये काढून घेतलेली आहे। आता आपल्याला ही डाळ गॅसवरती उकळायला ठेवायची आहे व त्यासाठी आपण एक तडका बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी तडका पॅनमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप ऍड केलेले आहे। तूप व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी ऍड करायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यानंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे ऍड करूया। आता आपल्याला यामध्ये 5 ते 6 कढीपत्त्याची पाने ऍड करून घ्यायची आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या कापून यामध्ये ऍड करून घेणार आहोत। याला आपल्याला व्यवस्थित एकदा परतून घ्यायची आहे। डाळीला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये तडका ऍड करून घेऊया। तडका ऍड करून झाला की आपण यामध्ये पाव चमचा मीठ ऍड करून घेतलेलं होतं। आता आपल्याला ही डाळ 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित अशी उकळून घ्यायची आहे। 4 मिनिटे डाळ उकळल्यानंतर आता आपण यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया। तर या ठिकाणी आपली डाळ सुद्धा व्यवस्थित बनून तयार आहे। तर एकीकडे आपला आळूवडीचा रोल सुद्धा व्यवस्थित थंड झालेला आहे। आता आपण हा आळूवडीचा रोल व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे। तर आळूवडीचा रोल कट करत असताना आपल्याला धारदार सुरीचा वापर करायचा असतो, त्यामुळे आपल्या ह्या आळूवड्या छान अशा कट होतात। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली ही आळूवडी अगदी छान अशी बनवून तयार आहे। आता आपण तिला एका पॅनमध्ये शालो फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलेले होते। तेल व्यवस्थित गरम झाले की त्यामध्ये आता आपल्याला या आळूवड्या टाकून घ्यायच्या आहेत। आता आपल्याला याला मीडियम फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असं शालो फ्राय करून घ्यायचं आहे। आळूवड्या या तेलामध्ये छान अशा शालो फ्राय करून घेतल्यामुळे त्या खायला खूपच छान अशा कुरकुरीत लागतात। तर या ठिकाणी आपल्या ह्या आळूवड्या बनवून तयार आहेत। तर आता आपल्याला या ठिकाणी कुरकुरीत भेंडी बनवायची आहे। तर त्यासाठी आपण या ठिकाणी 4 ते 5 भेंड्या स्वच्छ धुवून त्याला कपड्याने कोरडं करून घेतलेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला याला मध्यभागून असं कापून घ्यायचं आहे। दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे आपल्याला या भेंडीचे बारीक बारीक असे काप बनवून घ्यायचे आहेत। त्यामुळे आपली ही भेंडी खूप छान अशी कुरकुरीत बनते। तर या ठिकाणी आपण सर्व भेंड्यांचे बारीक असे काप करून घेतलेले आहेत। आता आपल्याला यामध्ये काही मसाले ऍड करायचे आहेत। तर सर्वात आधी आपण यामध्ये पाव चमचा लाल तिखट ऍड करूया। त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरे पावडर ऍड करायची आहे। त्याचबरोबर आपण यामध्ये पाव चमचा हळद पावडर ऍड करून घेऊया। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करायचे आहे व त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ ऍड करून घ्यायचं आहे। तांदळाचं पीठ ऍड करून घेतल्यामुळे आपल्या या भेंड्या खूप छान अशा कुरकुरीत बनतात। आता आपण हे सर्व मसाले व तांदळाचं पीठ या भेंडीला छान असं चोळून घ्यायचं आहे। आता आपल्याला ही भेंडी 15 ते 20 मिनिटे अशीच ठेवायची आहे। त्यामुळे आपले हे मसाले या भेंडीला व्यवस्थित लागतात। तोपर्यंत आपण भज्याची तयारी करून घेऊया। तर या ठिकाणी आपण एक बटाटा व्यवस्थित असा किसून त्याला 3 ते 4 पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी बेसन पीठ ऍड करून घेऊया। बेसन पीठ ऍड करून झालं की आता आपल्याला यामध्ये पाव चमचा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता आपण यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट ऍड करून घेऊया। त्याचबरोबर यामध्ये पाव चमचा हळद ऍड करून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये पाव चमचा जिरे पावडर ऍड करून घेऊया। यामुळे आपल्या भज्यांना खूप छान असा फ्लेवर येतो।
त्याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे। आता आपण हाताने याला पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तर बटाट्याचं जे पाणी आहे त्यामध्येच आपलं हे पीठ व्यवस्थित मिक्स होतं। आता आपल्याला यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ ऍड करून घ्यायचं आहे, त्यामुळे आपले हे भजे छान असे कुरकुरीत बनतात। त्याचबरोबर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया व याला एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर याला आपण पाणी न घालता मिक्स करून घेतल्यामुळे आपले हे भजे छान असे कुरकुरीत बनतात। आता आपण या ठिकाणी एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलेले होते। तेल व्यवस्थित गरम झाले की आता आपण यामध्ये सर्वात आधी पापड तळून घेणार आहोत। कुठल्याही नैवेद्याचं ताट असो किंवा उपवास सोडण्याचं ताट असतो त्यामध्ये आपण पापड कुरडई ही अवश्य ठेवत असतो। तर या ठिकाणी आता आपण सर्व पापड व्यवस्थित असे तळून घेतलेले आहे। सर्व पापड तळून झाले की आता आपल्याला यामध्ये आपण जी भेंडी मसाले लावून ठेवलेली होती ती भेंडी आता आपल्याला यामध्ये तळून घ्यायची आहे। भेंडी तळायला सोडत असताना या ठिकाणी आपल्याला तेल हे कडकडीत गरम असायला हवं, त्यामुळे आपली ही भेंडी छान अशी कुरकुरीत बनते। आता आपण ही भेंडी 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित अशी तळून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपली ही भेंडी छान अशी कुरकुरीत बनलेली आहे। तर या ठिकाणी आपली ही कुरकुरीत भेंडी बनवून तयार आहे। आता आपण याच तेलामध्ये भजे सोडून घेऊया। तर भजे तळायला सोडत असताना तेलाचं टेम्परेचर हे आपल्याला मध्यम असायला हवं। तर या ठिकाणी आपण सर्व भजे या तेलामध्ये तळायला सोडून घेऊया। तर आता आपल्याला हे भजे मीडियम टू लो फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटे व्यवस्थित असे तळून घ्यायचे आहेत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्या भज्यांना रंग छान आलेला आहे, त्याचबरोबर छान असे कुरकुरीत बनलेले आहेत। तर या ठिकाणी आपण कणिक भिजवून ठेवलेली होती, तर ही कणिक व्यवस्थित अशी भिजल्या गेलेली आहेत। आता आपण तिला एकदा व्यवस्थित असे मऊ करून घेऊया। कणिक मऊ करून झाली की या ठिकाणी आज आपण फुलके बनवणार आहोत। तर फुलके हे चपातीपेक्षा आकाराने छोटे असतात, तर त्यासाठी आपण या ठिकाणी एक छोटासा गोळा घेऊन आता आपण याचे फुलके लाटून घेणार आहोत। तर आपण जशी चपाती लाटतो त्याच प्रकारे आपल्याला हा फुलका व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण हा फुलका लाटून घेतलेला आहे। तवा व्यवस्थित गरम झालेला आहे। आता आपल्याला हा फुलका या तव्यावरती भाजून घ्यायचा आहे। तर आपण फुलक्याची एक बाजू तव्यावरती भाजून घेणार आहोत व दुसरी बाजू डायरेक्ट गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता छान असा टम्म हा फुलका फुगलेला आहे। आता आपण याला वरून तेल लावून घेऊया। तर अशाच प्रकारे आता आपण बाकीचे देखील फुलके बनवून घेऊया। तर या ठिकाणी आपली श्रावण मास स्पेशल बिना कांदा लसूण सात्विक थाळी बनवून तयार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल की ही थाळी बनवायला अगदी सोपी आहे, त्याचबरोबर अगदी झटपट अशी बनवून तयार होते। आता आपण या ठिकाणी आपण जे सर्व पदार्थ बनवून घेतलेले आहेत ते पदार्थ आता आपण या थाळीमध्ये ठेवून घेऊया। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा। यामध्ये कांदा लसूण नसला तरी हे पदार्थ खायला खूपच छान असे चविष्ट लागतात। तुम्हाला माझी ही आजची रेसिपी आवडलेली असेल तर या रेसिपीला लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपीजसाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा। श्रावण महिना चालू आहे, तुम्ही सुद्धा ही थाळी एकदा नक्कीच ट्राय करून बघा। पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीज सोबत भेटू, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।